नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज परत एकदा बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे आणि आजचा ब्लॉग जरा खास असणार आहे. कारण आता सर्वांना आता ठाऊकच आहे, अधिक मास चालू आहे आणि अधिक मास निमित्त आज आमच्या घरी अधिक मास कन्यापूजन आहे. तर कसं आम्ही कन्यापूजन करतो तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्थातच कन्यापूजन आमच्या लाडक्या गिरिजाचं असणार आहे. तर चला आमची सर्व तयारी बघायला आम्ही कसं कन्यापूजन करतो. तर कन्यापूजन आणि आज तसेच चतुर्थी असल्यामुळे आम्ही स्वयंपाक पण आज छान केला. इथे मस्त गरमागरम पुऱ्या, तुरीचं छान वरण केलं आहे मस्तपैकी घट्ट, आणि सोबतच थोडेसे ना पापडाचे तुकडे होते तांदळाचे, ते पण तळून घेतले. डब्यात शिल्लक होते मग तळून घेतले लगेच. आणि वरण झाल्यानंतर आहे ना कुकरमध्ये लगेच आहे ना भात लावून दिला आहे. बघा थोडीशी डाळ ना वरती आली होती. तर इथे सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे छान मस्तपैकी नरम नरम. नाही बघा, पुऱ्यांसोबत मी बनवला आहे हा मस्तपैकी आमरस आणि ही सुकी बटाट्याची चटणी. तर इथे आहे मस्तपैकी इंद्रायणी तांदळाचा वरण भात, आणि इथे तुरीच्या डाळीचं साधं वरण. हे वरण खूप छान टेस्टी लागते. आणि सीमाताई, हो मी लवकरच याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवत. आणि इथे आहे पापड तळलेले, तांदळाचे पापड. हे म्हणजे मागच्या वर्षीचे जुने पापड आहे, तर थोडे तुटले ते, पण टेस्ट खूप छान आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक माझा झाला आहे. मोदक पण केले होते कारण आज चतुर्थी होती ना. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी माझी देवपूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवलं, आणि नंतर आम्ही वळलो कन्यापूजनच्या डेकोरेशनकडे. तर कन्यापूजनचं डेकोरेशन करण्यासाठी इथे मस्त फुलांची छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आणि इथे ना खाली गालीच्या आथरला पहिला, आणि गालीच्या वर ना सर्व सजावट केलं आहे. सजावटीचं सर्व सामान मांडलं आहे व्यवस्थित रोहिणीने. तर याच्यामध्ये ना गिरिजासाठी छान छान नवीन ड्रेस खरेदी केले होते, ते ड्रेस ठेवले. आणि गिरिजाला बसण्यासाठी पाट ठेवला, पाटावर पण मस्तपैकी फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या, बाजूनी पण फुलांची माळ लावली होती. आणि गिरिजासाठी जे ताट बनवलं होतं त्याच्यामध्ये रस, पुरणपोळी, नाही सॉरी रस, पुरी, वरण भात, बटाट्याची चटणी, असं तिच्यासाठी छान ताट बनवलं होतं. बाजूला मिठाईचे बॉक्स होते. तसं तर अधिक मास हा गिरिजाचा पहिलाच अधिक मास आहे, कारण गिरिजा आता 2.5 वर्षाची झाली. आणि ह्या वर्षीपासूनच म्हणजे ट्रेंड निघाला आहे लहान मुलीचं कन्यापूजन अधिक मासामध्ये करण्याचं. तसं तर अधिक मासमध्ये लेकी जावायला वाण देतात, मुलगी आईची ओटी भरते, त्यानंतर भाच्यांना वाण देतात, अशी प्रथा आहे. तर अजून आमचं त्याला धोंडेदान म्हणतात, तर तो कार्यक्रम अजून आमचा नाही झालेला. आज आमच्याकडे फक्त गिरिजाचंच अधिक मासाचं कन्यापूजन आहे. तर इथे सर्व तयारी आमची कन्यापूजनची झाली. हे बघा तुम्हाला मी सर्व डेकोरेशन दाखवते. इथे गिरिजाला सुंदर सुंदर पर्स आहे तिच्याकडे, तर त्या पर्स पण ठेवल्या होत्या. आणि ही बघा आता कन्यापूजन आली, कन्यापूजनची गर्ल म्हणजे गिरिजा इथे. बापले बापले, बाई 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 बाई, ही बघा ही गिरवाल. थांब बेटा, आता गिरिजा आली आहे मस्त. आणि गिरिजाने खूप छान घागरा घातला आहे आणि खूप छान मेकअप केला आहे. गिरू हॅलो, कशी दिसते ग, कशी दिसते. अरे तिथे बस, तिथे बस, तू तुझे पाय धुवायचे ना, तिथे बस, खुर्चीवर बैस, तू जा खुर्चीवर बैस. ओढू नको, असं सोड सोड असं. तर गिरिजाला तिच्या मम्मीनी ना मस्तपैकी चेअरवर बसवलं. आता आम्ही सर्वप्रथम ना गिरिजाचे पाय वगैरे धुवू, कारण मुलगी ही घरातलं अर्धशक्तिपीठ असते. आणि आता आज आमच्या ह्या अर्धशक्तिपीठचं आम्ही कन्यापूजन करतो आहे. तसं तर आमचं अजून अर्धशक्तिपीठ पुण्याला आहे, म्हणजेच आमचं पिल्लू, आमची श्रुती. पण तिला काही कन्यापूजन आवडत नाही. ती म्हणे मम्मी माझं नाही करायचं, मी मोठी झाले, गिरिजाचं तुम्ही करा. त्याच्यामुळे आम्ही गिरिजाचं कन्यापूजन करतोय. किती छान वाटतंय गिरू तुला, आणि गिरू मस्त छान स्माईल देतीये. ते टाटली काढून घे मी आता. तुला कुंकू
छोटं होतो. चालेल. हॅपी बर्थडे गिरू. तर अशा पद्धतीने मी आणि मिस्टरने सर्वप्रथम गिरिजाचे पाय धुतले, कुंकू लावलं आणि गिरिजाची पूजा केली. आणि आमच्यानंतर रोहिणी व तेजसने पण गिरिजाचे पाय धुतले आणि गिरिजाची पूजा केली. पहिले ते पाय पुसून घ्या ना स्वच्छ. पुसायचे नसतात डाव. अगं ओले आहे ना ते. पायाने पुसायची रोहिणी हां. आपण जसं पुसले तसं. दाखव बेटा. थांब पिल्लू. काय ग बाळा? काय झालं? अटकलं होतं. तरी असं वरती करे. गिरजर तो पण एवढं सगळं घेऊन का? खाऊ घालू. तुम्ही मी पण बोलू. आणि गिरिजाला नेमकं माहीत नव्हतं काय आहे ते. आम्ही गिरिजाला सांगितलं की तुझा बड्डे तुझा बड्डे. त्याप्रमाणे ती माझा बड्डे असं म्हणत होती. थांब बरं का आता येताना थांब. आता येताना बघू बस. उभी राहा आता उभी. नीट उभी आणि- राहा. सोड ते खाली खाली सोड. अगोदर मी आणि मिस्टरांनी गिरिजाचे पाय धुतले, गिरिजाची पूजा वगैरे केली. नंतर गिरिजाच्या मम्मी पप्पांनी म्हणजेच रोहिणीने आणि तेजसनी ना गिरिजाचे पाय धुवून पूजा केली. तो मोबाईल घे. आणि आता ये गिरू. ये. आणि गिरिजाची पूजा केल्यानंतर आता गिरू मस्तपैकी येते. खाली सोड घागरा पिल्लू. घागरा लय वाजतो. गिरू वर बघ बेटा. ये बाळा. ये. अरे वा वा. जाऊन बस पिढ्यावर जाऊन बस. आणि गिरीच्या मस्तपैकी पूजेच्या ठिकाणी आली आहे. कशी थांब. तेरेस बस. आणि गिरिजा डेकोरेशनच्या ओढणी. ठिकाणी येऊन बसली आहे. तिने घागरा वगैरे घातलाय ओढणी त्यामुळे नीट करावं तिची. तिला थोडं अवघडल्यासारखं होतंय. पण तिची ती व्यवस्थित आली आणि व्यवस्थित बसली. तिने ताट ठेवलेलं होतं तिने त्याच्यामध्ये बिलकुलही म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली का आता ही रसमध्ये हिचा घागरा बोलतो की काय. पण तिची ती व्यवस्थित बसली. चला. आणि हे बघा इथे आहे बसलेली गिरिजा. आणि इथे सर्व इकडे बघ गिरू. डेकोरेशनचं सामान. ते गिरिजासाठी मस्त आम्ही नवीन ताट, छोटी प्लेट आणली आहे, दिवा, पाणी पिण्यासाठी छोटा ग्लास, हाच ना. सर्व सामान आणलंय. आणि सर्व हे ड्रेस डेकोरेशन नीट कर. छान केलंय. वरती ओढणी नीट धर. ओढणी नीट कर. ते बघा हे डेकोरेशन. गिरू स्माईल. गिरू वरती बघ बेटा. गिरू ठीक आहे बेटा. घे ड्रेस घे. गिरू ड्रेस घे. घे ड्रेस. थँक्यू मन. आवडली ड्रेस तिला. बस.
थोडं थोडं लगेच सुरू होऊन जाईल. अजून काय द्यायचं सर? नाही मी आता इकडे देऊ का थांबर का थांब. थँक्यू. नाही गेलो. करू काय हो हो. तुला ड्रेस पण तुला तर थँक्यू कोण म्हणाल पप्पी दे. धर. एवढं चगलो का मला एवढं चगलो का धर. वाच. जोला खरेदी केले. हा तिथे ठेवा तिकडं. थांब आता हे चमचे दिला रस वाजून दे. मोदक देऊ तिकडं बाय पिरोळी. दिलं. गिरवी जेवण कोण आता बाळा. छान आहे का चल पाहिजे लागलं तिला. तर अशा पद्धतीने आम्ही गिरिजाचे छान कन्यापूजन केले आणि चतुर्थी होती ना त्या दिवशी. व्हिडिओ टाकायला मला जरा लेट झालं. तर नंतर चंद्र वगैरे ओळाला आरती झाली आणि नंतर आम्ही छान जेवणं केले. जेवणामध्ये रस पुरी म्हणजे आमरस पुरी भाजी वरण भात बटाट्याची सुकी चटणी असा छान स्वयंपाक केला होता आणि स्वयंपाक पण खूप छान झाला होता. आणि वरणाची रेसिपी दाखवेलच ताई सीमाताई मी लवकर तुम्हाला. सध्या ना व्हिडिओ बनवायला जरा जमत नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ रेसिपी दाखवणं झाली नाही माझी वरणाची. तर लवकरच दाखवेल मी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.